आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचारचा पैसा राजकारणामध्ये वापरता, मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. आणि म्हणून मी बोलतो की हरामाचा पैसा तर नवी मुंबईने वाटायला सुरुवात केली, पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही, उपाशी राहील. परंतु नवी मुंबईची जनता या पैशाला हात लावणार नाही, इतकी स्वाभिमानी जनता आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये त्यांच्या पापाची फलं भोगल्याशिवाय यांना गत्यंतर नाही. मी आत्मविश्वासाने सांगतो, जे कराल ते भरायला लागेल. नवी मुंबईत मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, नवी मुंबईत चिंता कशाला करतात? नवी मुंबईच्या जनतेने सलग 25 वर्ष गणेश नाईकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. ही जनता गणेश नाईकला जसं तरी स्वतः ताकदीनं मोठं बनवलंय, तशा प्रकारच्या तुम्हाला चारी लोकांना निवडून हीच जनता दे, हा विश्वास माझा. आणि म्हणून मगाशी म्हटलं मी की पाण्याच्या साठी त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये एक पोशीर नावाचं धरण होतं. 1000 MLD पाणी त्या धरणाचं, त्याच्यात 500 MLD पाणी नवी मुंबई करता बुक करून टाकलं. किती? 500 MLD, म्हणजे 2050 पर्यंतच्या पाण्याची सोय आपण करून टाकली. आता भविष्य काळामध्ये 50च्या नंतर मग कोण येतील नवीन राज्य करते, आपलेच असतील पिढे असतील, कारण आपणच चांगलं काम करून आपल्याच माध्यमातून जनतेची सेवा होणार आहे. म्हणून अशा पाप्यांच्या हातात लोक सत्ता नाही देणार. मळलेले ज्यांचं मन दुष्ट आहे अशा लोकांच्या हातात नवी मुंबईची जनता कसल्याही प्रकारचं. आणि मी विश्वासाने सांगतो, मी तर रिलॅक्स मध्ये, माझा मूड कसा दिसतो, दिघ्यापासून तर दिवाळ्यापर्यंत सगळी साफसफाई करून टाकू. ठरले तर 111 पण निवडून आले, पण शेवटी कधीतरी विरोध हा लागतो ना, कैमती पक्ष लागतो, नाहीतर हाती उन्मत्त होतो. म्हणजे कोणीच काय राहिलं नाही तर मग आपण उन्मत्त होणार. म्हणून थोडेफार संधी ठेवायला लागतील सगळं. पण जे दुष्ट आहेत त्यांना त्यांचा साफसफाई केल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे विचार हलकट आहेत अशा लोकांना तर अजिबात करा नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की गणेश नाईकची विचारसरणी, छत्रपती शिवाजी महाराजांची विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग नाही मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म, जात, वर्ण, वर्ग नाही मानले. आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं. लोक म्हणतात की ह्या नवी मुंबईतले बौद्ध लोक तुमच्या बाजूला, बौद्ध आता आमचा विशाल डोलस तो जनरल वॉर्ड आहे, पण त्याला आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्याला तिकीट दिलेलं, तो बौद्ध म्हणून दिलेला नाही. या ठिकाणी शिवसेनेत असताना मी मुसलमानाच्या बाजूने राहिलो.